हाय गाईज, आज नवीन ब्लॉगची सुरुवात आहे. खूप दिवसानंतर व्हिडिओ येत आहे. तर मी आज पोहे सकाळी नाश्त्यासाठी पोहे केले होते. त्यासाठी शेंगदाणे भाजून घेतले आणि त्यात कांदा घातला आहे. उभा चिरलेला कांदा आहे, तो मी बिना तेलाचाच थोडासा फ्राय केला आहे. त्यानंतर थोडं तेल घालून फ्राय केला. त्यानंतर त्यात तेल घातलं आहे बघा, आणि शेंगदाणे टाकून घेतले, भाजून घेतलेले, तेही मस्त फ्राय केले. त्यानंतर मी जिरे घातलेत बघा. त्याच तेलामध्ये जिरे तडल्यानंतर मिरची घातली, हिरवी मिरची घालून घेतली, आणि नंतर कोथिंबीर हे बघा. त्यातच भिजवलेल्या पोह्यांमध्ये मी हळद आणि मीठ घालणार आहे. हे बघा, असं पांगून आपल्याला हळद घालायची आणि चवीनुसार मीठ, आणि लगेचच ते आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे बघा. तोपर्यंत आपली कोथिंबीर परतलेली आहे, आणि बघा मिक्स करून घेणार आहोत आपण आता. हे बघा, याचं मिक्स करायचे पोहे. हळद आणि मीठ पूर्ण पोचलं पाहिजे, म्हणजे आपलं हळद आणि मीठ पूर्ण सर्व पोह्यांना पोचेल. आणि ते मिक्स केलेले टाकून घ्यायचे आहे बघा. आणि आज मस्त आपल्याला हलवत राहायचं आहे जोपर्यंत कलर पूर्ण पिवळा होणार नाही तोपर्यंत एक पोहे हलवायचे आहेत. हे बघा, माझे पोहे तर 5 मिनटात हलवलेपर्यंत 5 ते 6 मिनटं हलवले, मग पोह्यांचा कलर मस्त पिवळा झाला आहे बघा. आता मी चाललं होतं, तर मी दुपारी केलं होतं डाळ चकल्या. त्यासाठीच मी कुकरला तेल म्हणजे डाळ लावून घेणार आहे. त्यात मी हळद आणि तेल टाकले, त्यात टोमॅटो टाकून परतून घेतलं आणि धुतलेली डाळी घालून घेतलेली आहे हे बघा. आणि आपल्याला ते मस्त हलवून घ्यायचं आहे, आणि त्यात मस्त गरम पाणी, गार किंवा गरम कोणतंही घालू शकता तुम्ही. आणि कुकरचं झाकण बंद करायचं आहे आपल्याला, आणि आपल्याला डाळ पूर्ण मऊ शिजवून घ्यायची. त्यासाठी मी 5 ते 6 शिट्ट्या करून घेतले, तरी डाळ कमीच होती माझी शिजलेली. हे बघा, तुमची डाळ कशी लागते त्या पद्धतीने तुम्ही शिजवून घेऊ शकता. म्हणजेच आपल्याला वरण करायचं आहे. आणि त्यानंतर मी चपातीचं पीठ मळून घेतलं हे बघा. त्यानंतर मी पीठ मळून घेतलेलं आहे. हे पीठ मळल्यानंतर त्यासाठी पिठी चाळून घेतली. त्यानंतर मी वरणाची तयारी केली हे बघा. त्यासाठी कोथिंबीर चिरून घेते. कोथिंबीरनंतर लसूण कट करून घेतला आहे मी छोट्या छोट्या पीसमध्ये. आपल्याला सेम वरण करतो तसंच करायचं आहे. त्यासाठीच मी पातेल्यामध्ये तेल घालून घेतले आणि मोहरी घातली. मोहरी तडल्यानंतर लसूण घालायचं आहे, आणि लसणानंतर आपल्याला लसूण लाल झाल्यानंतर जिरे घालायचे. त्यातच मी थोडेसे कढीपत्ता घातला आहे, आणि थोडंसं हिंग घेतलं आहे. हिंगाने चव खूप छान येते. त्याच तेलामध्ये मी लगेच कोथिंबीर घातली आणि हळद घातली, आणि आपली जी डाळ शिजून मऊ गार झालेला कुकर होता तो त्यात घालून घ्यायचा आहे. गरम कुकर उघडू नका हे बघा. आणि पातळ वरण करायचे, आणि त्या वरणाला तोपर्यंत आपण चपात्यांची तयारी करून घेऊया. मीठ घातले उकळी आल्यानंतर, आणि थोडीशी उकळी आली की आपल्याला डाळ उतरून घेते मी, आणि थोडीशी डाळ त्यात ठेवायची. आपल्याला आपण जशी चपाती लाटतो त्या पद्धतीने चपाती लाटून घ्यायची. हे बघा, मी चपाती लाटून घेतली आहे, आणि आपल्याला या चाकूने ती कट मारायचे त्याला. हे बघा, अशा पद्धतीने कट मारायचे, जेणेकरून आपल्याला चकली अशी असते ना त्या पद्धतीने करायचं आहे. पण चकली गोल असते, आपल्याला चौकोन कापायचे त्याचे, आणि असे मस्त सुट्टे करून त्यामध्ये टाकून घ्यायचे हे बघा. त्यानंतर थोडंसं त्याच्यावरती नंतर त्याचे डाळीचं पाणी होतं ते टाकून घ्यायचं हे बघा. अशा पद्धतीने त्यावर झाकून ठेवायचं. अशाच पद्धतीने सर्व करून घ्यायचे, आणि शिजून झाल्यानंतर खायला घ्या. आम्ही चाललो आहोत बाहेर. कुठे तर आम्ही आलोत मूलचंद मॉलला. हे बघा, मूलचंद मॉल खूप मोठा आणि प्रसिद्ध आहे ह्या रूपीने, म्हणजेच पुण्यामध्येच. त्यामुळेच आम्ही काही मोठी गोष्ट खरेदी करायची असते तर मूलचंद मॉललाही जातो. बघा, मूलचंद मॉलचं नवीन मॉल झालेला आहे हा. बघा, एंट्री तर खूप भारी आहे. हे बघा, मोठ्या मॉलला गेल्यासारखंच वाटतं आपल्याला इथे. हे बघा मॉल मिल आहे हा, पण मॉलसारखंच मस्त केलेला आहे त्यांनी. प्रत्येक सेक्शन वेगळा आहे इथे. हे बघा, आणि कस्टमर आल्यानंतर त्यांची खातिरदारी तर खूप भारी करतात. हे बघा, आम्ही अशा पद्धतीने हिंदा इथं झोपली होती, मग आम्ही आता चाललो होतो. बघा, इथं गेले की आम्हाला या दादाने आम्हाला साड्या दाखवायला चालू केली. हे बघा, या सारख्या आम्हाला जरा साध्या साड्या पाहिजे होत्या, म्हणून आम्ही
साध्यामध्ये साध्या सेक्शनलाच गेलो होतो. तर आम्हाला त्या दादांनी साड्या दाखवायला सुरुवात केली. हे बघा, खूप बाहेर वेगळ्या क्वालिटीच्या दाखवल्या. कशा पाहिजेत त्या घ्या म्हणजे घ्यायचं आपलंच मनचं असतं म्हणा. तर त्या क्वालिटीच्या आम्ही साड्या पाहत होतो. हे बघा, वेगवेगळ्या क्वालिटीच्या साड्या दाखवत होते दादा. हे बघा, पूर्ण बॉक्सेस पाहिले मी. ताई, मामी, आई, मी आणि हिंदवी तर होतीच. हे बघा, वेगवेगळ्या क्वालिटीच्या साड्या होत्या. ह्या सिल्क, ब्रासो, भरपूर काहीतरी होत्या. तर आम्ही हे बघतच होतो. हे बघा, ताईंचं मामींचं डिस्कशन चालू होतं. ह्या साडीची डिझाईन छान आहे की त्या साडीचं सूत छान आहे का, या खूप सारं डिस्कशन करून आम्ही साड्या शेवटी खरेदी केल्या. तर या मिलमध्ये गेलो तर आम्हाला साड्यांची आपण जी साडी पाहू ती आपल्याला आवडते, अगोदरची आवडते, नंतर दुसरी दाखवली ती आवडते. प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आपलं हेच होतं. तर ताई आणि मामी बॉक्समधल्या काढून गाण्याला गेले होते. हे बघा, आणि या मिलमध्ये तर गर्दी बघा, पाहू शकता तुम्ही. हे बघा, ताईन तर ह्या साड्या काढून आणल्या होत्या. हे बघा, आणि आमची हिंदवी तर नुसते खोकेच घेऊन पळत होती. बघा, तिला खोकेच काय आवडले होते काय माहिती. हे बघा, बॉक्सच घेऊन चालली होती साड्या घ्यायच्या सोडून. त्यानंतर आम्ही कॅश काउंटरवर गेलो होतो. हे बघा, बिल करण्यासाठी. त्यानंतर आम्ही वरच्या मजल्यावर गेलो. बघा, वरच्या मजल्यावर कशासाठी गेलो ते पाहूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला, पुढील व्हिडिओमध्ये ते आम्ही काठपदर साडी घेण्यासाठी आलो होते. बघा साड्या, प्रत्येक साडीचे सेक्शन वेगवेगळे ठेवलेले आहेत त्यांनी. हे बघा, ही काठपदर साडी आम्ही आईंसाठी घ्यायला गेलो होतो. तुम्ही कलर पाहून सांगू शकता आम्ही कोणती साडी आईंसाठी सिलेक्ट करायला पाहिजे होती. आणि तुम्ही कधी मूलचंद मॉलला गेला आहे की नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आम्ही नंतर जरा साधी आणि थोडी भारी दोन्हीचं कॉम्बिनेशन ज्या साडीचं होतं त्या साड्या घेण्यासाठी गेलो होते. बघा, तुम्हाला या साड्या कशा वाटल्या, कोणती साडी भारी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आम्ही प्रत्येक ठिकाणी तर ताईंनी ही साडी एकदा ट्राय करून पाहिली होती कशी वाटते. आणि ते आमची शॉपिंग पूर्ण एवढी झाली होती. चला तर बाय बाय.